विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सिंपल मशीन्सवरती प्रॉब्लेम पाहणार आहोत. पाहूया पहिला प्रॉब्लेम. लिफ्टिंग मशीन हॅव वेलॉसिटी रेशो 40. कॅल्क्युलेट द इफिशियन्सी ऑफ मशीन व्हेन एन एफर्ट ऑफ 200 न्यूटन इज रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड ऑफ 700 न्यूटन. विद्यार्थी मित्रांनो, मुळात हा प्रॉब्लेम जो आहे तो सिंपल मशीनवरचा आहे का तो पहिल्यांदा आपल्याला ओळखता आला पाहिजे. आता हा प्रॉब्लेम सिंपल मशीनवरचा आहे हे कसं ओळखायचं आहे पहा. याच्यामध्ये लिफ्टिंग मशीन हा शब्द आहे, त्यानंतर व्हेलॉसिटी रेशो VR दिलेला आहे, इफिशियन्सी असा शब्द आलेला आहे ऑफ मशीन, त्यानंतर एफर्ट आणि लिफ्ट ए लोड असा शब्द आलेला आहे. म्हणजे 100% हा प्रॉब्लेम जो आहे तो सिंपल मशीनवरचा आहे. सिंपल मशीनवरचा प्रॉब्लेम आहे हे एकदा का फिक्स झालं की आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये मशीनचं नाव दिलेलं आहे का नाही आहे. मशीनचं नाव लिफ्टिंग मशीन आहे. लिफ्टिंग मशीन म्हणजे मशीनचं असं कुठलं पर्टिक्युलर नाव नाही. आता तुम्ही म्हणाल मशीनचं नाव म्हणजे नेमकं काय, ते पुढे आपल्याला प्रॉब्लेम्स ज्यावेळी येतील त्यावेळी मी सांगतो. पण इथं कुठलंही मशीनचं नाव नाही आहे. मशीनचं नाव म्हणजे काय पाहिजे, मशीनच्या नावाच्या अगोदर तुम्हाला सिंपल व्हील अँड ॲक्सल, डिफरन्शियल ॲक्सल अँड व्हील, स्क्रू जॅक, वर्म अँड वर्म व्हील किंवा सिंगल परचेस क्रॅब असं नाव आलं पाहिजे. इथं कुठलंही तसं नाव नाही आहे, त्यामुळे हे जनरल मशीन आहे असं लिहायचं. मग पहिल्यांदा आपण लिहून टाकू जनरल मशीन. मशीन हे जनरल आहे. जनरल आहे हे दिल्यानंतर मग आपण काय करणार, दिलेला डेटा लिहायचा आहे. गिवन डेटा काय काय दिलं आहे ते लिहायचं. आता जो डाटा दिलेला आहे तो आपण काय लिहूया पहिल्यांदा. आता इथं वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की VR = 40 दिलेलं आहे. हे ओळखायचं कसं, आता 40च्या समोर बघा कोणतंही युनिट नाही आहे आणि आपल्याला माहीत आहे वेलॉसिटी रेशोला कोणतंही युनिट नसतं, म्हणजे हे VR दिलेलं आहे. त्यानंतर बघा कॅल्क्युलेट द इफिशियन्सी ऑफ मशीन. कॅल्क्युलेट, डिटरमाइन, फाइंड काय म्हटलं आहे, असे शब्द आले म्हणजे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय म्हटलं आहे, कॅल्क्युलेट, डिटरमाइन, फाइंड इफिशियन्सी ऑफ द मशीन. इफिशियन्सीसाठी आपण नोटेशन कुठलं वापरतो, इटा. इटा आपल्याला काढायचं आहे. त्यानंतर आणखी काय दिलं आहे, व्हेन एफर्ट ऑफ, शब्द पहा, एफर्ट ऑफ 200 न्यूटन म्हणजे P दिलं आहे. P कॅपिटल लिहायचं आहे मित्रांनो, स्मॉल p लिहायचं नाही, अर्थ बदलतो. त्यामुळं कॅपिटल P 200 न्यूटन. 200 न्यूटन इज रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड ऑफ. इथं पण शब्द बघा, लोड ऑफ. लोड ऑफ किती, 700 न्यूटन. मग आपण इथं कॅपिटल W लिहायचं आहे. लोडला आपण काय म्हणतो, W. त्यानंतर 700 न्यूटन. या गोष्टी दिलेल्या आहेत. मित्रांनो, या प्रॉब्लेममध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घ्यायचं आहे बघा, एफर्ट P इज मेजर्ड इन न्यूटन. त्याचप्रमाणे लोड ही मेजर्ड इन न्यूटन किंवा किलो न्यूटन. दोघंही न्यूटनमध्ये आहेत. हा पण न्यूटनमध्ये आहे आणि लोड पण न्यूटनमध्ये आहे. न्यूटन आहे त्यामुळं युनिट सेम असल्यामुळं चेंजेस करण्याची गरज नाही. जर का हे किलो न्यूटन आणि न्यूटन असं वेगवेगळ्या युनिटमध्ये असलं असतं तर चेंजेस करण्याची गरज होती. इथं दोन्हीही एफर्ट
आणि लोड दोघंही न्यूटनमध्येच आहेत, चेंजेस करण्याची कोणतीही गरज नाही. मग आता काय करायचं आहे आपल्याला? इफिशियन्सी फाइंड आउट करायची आहे. इफिशियन्सी फाइंड आउट करायची आहे तर आपण काय करायचं? डायरेक्ट इफिशियन्सीचा फॉर्म्युला लिहायचा. इफिशियन्सी इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला? मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय वेलॉसिटी रेशो मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजे आता इथं इफिशियन्सी जर काढायची असेल तर मला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज माहीत पाहिजे, मला वेलॉसिटी रेशो माहीत पाहिजे. वेलॉसिटी रेशो माझ्याकडं आहे पण मेकॅनिकल ॲडव्हान्टेज माझ्याकडं नाही. मग पहिल्यांदा आपल्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढावं लागेल. मग मी काय करणार? याला म्हणणार इक्वेशन 1. आणि आता मी मेकॅनिकल ॲडव्हान्टेज माहीत असल्याशिवाय वेलॉसिटी रेशो माहीत आहे, इफिशियन्सी काढू शकत नाही. मग मला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज पहिल्यांदा काढावं लागेल. मी मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला लिहिणार. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला? लोड डिवायडेड बाय एफर्ट. लोड डिवायडेड बाय एफर्ट हा फॉर्म्युला आहे. मग मी काय करणार? मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू लोडसाठी W आणि एफर्टसाठी कॅपिटल P. मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू लोड आहे 700 आणि एफर्ट जे आहे दॅट इज 200. 700चे 2 आणि 200चे 2 हे 0 जातील आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू 7/2 म्हणजेच मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू 3.5 इतकं येईल. आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेजला कोणतंही युनिट नसतं हे आपण पहिल्यांदा पाहिलेलं आहे. त्यामुळं आपण 3.5च्या पुढं कोणतंही युनिट लिहिणार नाही. इथं का लक्षात पहा, मेकॅनिकल ॲडव्हान्टेजच्या पुढं आपण कोणतंही युनिट लिहिणार नाही. हे झालं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. फॉर्म्युला सांगतोय की आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेज मिळालेला आहे, वेलॉसिटी रेशो मिळालेला आहे, मी आता इफिशियन्सी काढू शकतो. मग मी आता इफिशियन्सी काढणार. कशी काढायची इफिशियन्सी? इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय वेलॉसिटी रेशो मल्टिप्लाइड बाय 100. फॉर्म्युला पुन्हा एकदा लिहायचा. फॉर्म्युलाला मार्क्स असतात त्यामुळं फॉर्म्युला लिहायला आळस करायचा नाही. इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज 3.5 आलेला आहे डिवायडेड बाय वेलॉसिटी रेशो आपल्याकडे आहे 40 मल्टिप्लाइड बाय 100 आहे. 3.5 मल्टिप्लाइड बाय 100 करून टाका आणि डिवायडेड बाय वेलॉसिटी रेशो 40 करा. इफिशियन्सी इज इक्वल टू 350 डिवायडेड बाय 40 आणि इफिशियन्सी इज इक्वल टू 8.75 आणि इफिशियन्सी ही पर्सेंटेजमध्ये मेजर करतात त्यामुळं पर्सेंटेजचं साईन आपल्याला इथं द्यायचं आहे. आणि या आन्सरला आपण काय करायचं आहे? बॉक्स करायचा आहे जेणेकरून आन्सर लवकरात लवकर समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं आणखी एक महत्त्वाचा म्हणजे इफिशियन्सी जी आहे दॅट इज लेस दॅन 50%. इफिशियन्सी इज लेस दॅन 50% म्हणजे 8.75 हे 50पेक्षा लहान आहे. देअरफोर मशीन जे आहे इज इररिव्हर्सिबल किंवा नॉन रिव्हर्सिबल किंवा मशीन इज सेल्फ लॉकिंग हे आपल्याला इथं लिहिणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. मशीन हॅज वेलॉसिटी रेशो 30 इफ
द लोड ऑफ 500 न्यूटन इज लिफ्टेड बाय 50 न्यूटन, फाइंड इफिशियन्सी ऑफ द मशीन. पुन्हा पहिला प्रश्न, हा प्रॉब्लेम सिंपल मशीनवरचा आहे का? आहे, कारण मशीन, व्हेलॉसिटी रेशो, लोड, लिफ्टेड असे शब्द आहेत आणि इफिशियन्सी विचारलेली आहे. त्यानंतर सिंपल मशीनवरचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर हा जनरल आहे म्हणून आपण लिहिणार जनरल मशीन, कारण मशीनचं नाव दिलेलं नाही. त्यानंतर आपण काय करणार, गिवन डेटा लिहिणार आहे. काय डेटा दिलेला आहे पहिल्यापासून वाचूया आपण प्रॉब्लेम. मशीन हॅज व्हेलॉसिटी रेशो 30, व्हेलॉसिटी रेशो 30. मग इथं लिहिणार आपण व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू 30, कारण व्हेलॉसिटी रेशोच्या समोर कोणतंही युनिट नाही आहे, म्हणजे हे 100% व्हेलॉसिटी रेशो आहे. त्यानंतर लोड ऑफ किती, 500 न्यूटन म्हणजे W. लोड ऑफ हा शब्द आहे, 500 न्यूटन आहे, 500 न्यूटन लोड दिलेला आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर काय दिलेलं आहे बघा, इज लिफ्टेड बाय 50 न्यूटन. 50 न्यूटन म्हणजे एफर्ट दिलेला आहे. मी या अगोदर लेक्चर्समध्ये आपल्या सांगितलं होतं की लोडची व्हॅल्यू जास्त असते, एफर्ट हा कमी लागतो, कारण सिंपल मशीन आपण वापरतो कशासाठी, जास्तीत जास्त लोड उचलायचं आहे, कमीत कमी एफर्ट लावायचा आहे. सिंपल मशीन आपण कशासाठी वापरतो आहे, तर जास्तीत जास्त लोड उचलायचं आहे आणि कमीत कमी एफर्ट लावायचं आहे, म्हणून जास्त असणारी व्हॅल्यू ही लोडची आहे, एफर्टची व्हॅल्यू ही कमी आहे. त्यानंतर फाइंड, डिटरमाइन, कॅल्क्युलेट इफिशियन्सी म्हटलेलं आहे. इफिशियन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे त्याच्यामध्ये इफिशियन्सी विचारली आहे, तर आपण इफिशियन्सीचाच फॉर्म्युला लिहिणार. इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो मल्टिप्लाइड बाय 100. मला इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची असेल तर मला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज माहीत पाहिजे आणि व्हेलॉसिटी रेशो माहीत पाहिजे. इथं मला व्हेलॉसिटी रेशो माहीत आहे, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज मला माहीत नाही आहे, म्हणजे मला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढावं लागेल. मग मी काय करणार, पहिल्यांदा मी मेकॅनिकल ॲडव्हान्टेजच काढणार. मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढायचा फॉर्म्युला लिहिणार. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू लोड डिवायडेड बाय एफर्ट, दॅट इज इक्वल टू W. लोड म्हणजे W आणि एफर्ट म्हणजे P. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, लोड ही न्यूटनमध्ये आहे, एफर्ट ही न्यूटनमध्ये आहे, चेंजेस करण्याची गरज नाही. मग मी आहे ह्या व्हॅल्यू इथं यूज करणार. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज लोड जो आहे तो किती आहे, 500 न्यूटन, डिवायडेड बाय एफर्ट जो आहे दॅट इज 50 न्यूटन. मेकॅनिकल ॲडव्हान्टेजची व्हॅल्यू जी येईल ती 10 येईल. त्याला युनिट नसल्यामुळं मी MA इज इक्वल टू 10 इतकंच लिहिणार, युनिट कोणतंही येणार नाही. मग मी आता ही मेकॅनिकल ॲडव्हान्टेज मला माहीत झालेलं आहे, व्हेलॉसिटी रेशो मला माहीत झालेला आहे, मग मी इफिशियन्सी काढू शकतो. इफिशियन्सी काढण्यासाठी मी पुन्हा फॉर्म्युला लिहिणार. इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो मल्टिप्लाइड बाय 100. फॉर्म्युला लिहायला आळस करायचा नाही, कारण याला मार्क असतात. इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेजची व्हॅल्यू आहे 10, व्हेलॉसिटी रेशोची व्हॅल्यू आहे 30, 1 डिवायडेड बाय 30 मल्टिप्लाइड बाय 100 आहे. इफिशियन्सी इज इक्वल टू 10 इंटू 100 येणार, डिवायडेड बाय हे 30 आहे, 30 राहणार. मग इथे मी काय लिहिणार, इफिशियन्सी इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय
30. तर इफिशियन्सीची जी व्हॅल्यू आहे ती किती येणार? इफिशियन्सी इज इक्वल टू 33.33 आणि ही इफिशियन्सी जी आहे दॅट इज मेजर्ड इन पर्सेंटेज आणि पर्सेंटेजमध्ये असल्यामुळं आपण पर्सेंटेजचा साईन देणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जर इफिशियन्सीची जर व्हॅल्यू जर पाहिली, इफिशियन्सी इज लेस दॅन 50%. देअरफॉर मशीन जे आहे ते काय आहे? मशीन इज नॉन रिव्हर्सिबल किंवा त्यालाच आपण काय म्हणणार आहे? इररिव्हर्सिबल किंवा मशीन इज सेल्फ लॉकिंग मशीन.